नमस्कार. आज स्पेशल अशी भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ती म्हणजे फणसाची भाजी. फणस घरात आणल्यापासून तो कापून चिरून कशी भाजी करायची ते सगळं सांगणार आहे तुम्हाला आज मी. त्याआधी तुम्ही सगळे कसे आहात आणि आपल्या व्हिडिओना चांगला रिस्पॉन्स देताय त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. अशीच आपले व्हिडिओ बघत जावा म्हणजे मी नवीन नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग आपण सुरुवात करूया. भरपूर वेळेस काय होतं की फणस आणला ना की काय करायचं, त्याचं कसं करायची भाजी भरपूर जणांना माहीतच नसतं. त्यामुळे ना बाजारातून आणायला पण बघत नाहीत आणि आणला तरी उगाच तो कसं कापायचा म्हणून चिरायचा कसा आहे. त्यामुळे ना भाजी आणलेली पण सुकून जाते, पडून कुठेतरी कोपऱ्यात वाळून जातो. चला तर मग मी दाखवते. आज तुम्ही व्हिडिओ बघितला ना की तुम्हाला पण असं वाटेल की अरे फणस दिसला ना बाजारात तर चला आपण पण फणसाची भाजी आज बनवायलाच पाहिजे म्हणून तुम्ही. हे आता बघा, हे असं चिरलेलं आहे, चीक आता बाहेर पडतोय म्हणून खाली कागद धरायचा आणि हे ना असं पुसून काढायचं चीक. तेल लावायचं कंपल्सरी हाताला. तेल लावा, खोबरेल तेल लावा, कसलं पण लावा पण तेल लावा. म्हणजे तेल लावलं तर कसं जास्त चीक लागणार नाही. लागतो नाही असं नाही पण लगेच जातो, असं धुतलं ना की लगेचच जातो. आता ना मी हाताला तेल लावलेलं आहे ऑलरेडी आणि बघा आता असं चिरायचं. आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की हे ना कसं काढायचं म्हणून. भरपूर जणांना म्हणजे ज्यांच्याकडे कोकणी भागात तर कंपल्सरी असतात त्याला आमच्या इकडे कोगली बोलतात, कोगली. आणि फणस कशाला बोलतात, जो मोठा पिकलेला फणस असतो त्याला फणस बोलतात. तर भरपूर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत ह्याला. तर आणि करण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत सगळ्यांच्या. तर असं चिरायच्या आधी बघा मी एका ह्याच्यामध्ये हे असं 2 भाग केले पहिला, त्याच्यानंतर 4 भाग केले. एकदम सोपी आणि साधी पद्धत सांगते तुम्हाला चिरायची. कारण भरपूर जणांना चिरायचा त्यांना कसं चिरायचं, काढायचं, क्लीन करायचं कळत नाही. त्याच्यामुळे ना हे भाजी आणायच्या भानगडीतच पडत. आता हे बघा, हे आहे ना, ह्याचं आता पकडलं बघा, चीक आता गळून गेला नाहीये, समोरच तेवढा होता आता नाहीये. याचं पकडायचं, हे असं काढायचं. फक्त हे काटे काटे निघून गेले पाहिजे एवढं आवरून आपल्या अंदाजे काढायचंय बघा. ते का असं नाही की किती काढायचं, काय काढायचं, कन्फ्युज व्हाल तुम्ही. तर तसं काय नाहीये, फक्त ते वरचे काटे निघून जातील एवढं आपण पातळ आवरायचं. आता ना जवळजवळ फणस पिकत आले म्हणण्यापेक्षा पिकले. तर ही भाजी मी जरासं खूपच लेट झाला तुम्हाला दाखवायला, कारण गावाकडे पण भरपूर वेळात बनवली होती पण ना दाखवायचं राहून गेलं. मग आता आणायचे होती तर म्हटलं की तुम्हाला दाखवूया. जे नवीन सबस्क्रायबर किंवा काही चंदगड भागातील असतील तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे की कशा प्रकारे भाजी बनवली जाते. पण काही वेगवेगळ्या ठिकाणचे पण आहेत, पुणे, मुंबई सगळीकडचे आहेत आपले सबस्क्रायबर. तर त्यांना काही लोकांना माहिती नसेल म्हणून मी दाखवतेय. तर हे बघा मी कसं काढलंय, हे बघा परत अजून एकदा दाखवते. एकदम सोपी पद्धत आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. पण खायला इतकी सुंदर भाजी लागते म्हणून सांगते तुम्हाला, खूप सुंदर भाजी लागते. हे बघा, आणि हे वरचं आता हे पाठीमागचं तुम्ही बॅक साईडचं काढली झालं तर हे वरचा जो मऊ मऊ भाग असतो ना हा पण काढून टाकायचा. अंदाजे काढून टाकायचा, म्हणजे थोडाफार सपाट झालं पाहिजे तेवढा काढून टाकायचा. असं नाही की किती काढायचा, काय काढायचा, त्याला काही गणित वगैरे नाहीये. तर असं अंदाजे काढून घ्यायचं. पटपट होतं. आमची मम्मी म्हणते मला, तू गेलं ना घरी आणि कोगल्याची भाजी असेल करायची तर मम्मी मला म्हणते की तूच काढून दे, पटपट काढतेस. आणि मला खरंच काय माहिती, मला पटपट काढता पण येतं, मला सवय आहे. पण माहेरी जर असेल करायची भाजी तर मीच काढते. चिरून द्यायचं काम माझ्याकडे असतं. असे 2 भाग केले की असं अगदी सहज पद्धतीने काढता येतं. जर तुमच्या इकडे काही वेगळ्या पद्धतीने जर चिरण्याची टेक्निक असेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी ती पण पद्धत करून बघते.
बेन म्हणजे आम्ही गावाकडून कधी पण येतो ना तर कोगल्या घेऊन येतो इकडे पुण्याला. इथे पण मिळतात बाजारात, मिळत नाहीत असं नाही, पण शेवटी गावाकडचं ते गावाकडचं असतं म्हणून मग घेऊन येतो भरपूर वेळेस. फणस आणतो, कोगल्या आणतो. याच्यात 2 प्रकार असतात, कापा आणि रसाळा. कापा म्हणजे खायला एकदम गरे सुटसुटीत असतात तो कापा, आणि रसाळा म्हणजे एकदम त्याचे एकदम बिलबिलीत जे गरे असतात ना तर तो रसाळा. दोन्ही फणसांची सुद्धा भाजी करता येते, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचे नाही. ह्याच्यामध्ये गरे गरे आता बघा धरायला आलेत बघा, छोटे छोटे. तर गरे धरायच्या आधीची भाजी चांगली लागते, म्हणजे मीडियम जेव्हा गरे धरतात तर ती चांगली लागत नाही. एकतर पूर्ण मोठा फणस झालेला किंवा हे असे असले तर हे बघा हे लगेचच काळे पडतात. असं चिकून जर ठेवले ना लगेचच काळे पडतात हे चिकामुळे. आणि बघा तुम्ही बघू शकता जास्त चीक लागला नाही लागला. तर मी दाखवते तुम्हाला हे सुद्धा. तेल लावायचं. त्याच्याच पाठीमागच्या सालीने असं घासलं की सगळं निघून जातं. जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाहीये, कारण फणस कच्चा कुठलंही फळ असेल, भाजी फळ कच्चंवालं जे की असं झाडावरून तोडून कच्चं फणस म्हणा किंवा नांगर चिन्ह वगैरे त्याला थोडाफार चीक असतो, पण फणसाला जरा जास्त असतो. नांगर चिन्हाला वगैरे एवढा चिकटत नाही हाताला चीक. आता साबण लावून धुतला की काहीच नाही, तुमचा सगळा चीक गेला. त्यामुळे तेल कंपल्सरी लावा. आता भाजीची टेक्निक दाखवते. हे शिजवून घ्यायला लागेल. आता पाणी घालायचं कुकरमध्ये आणि हे टाकून शिजवून घेऊया. दाखवतो तुम्हाला. पाणी आपल्या अंदाजे टाकायचं. याच्यात मीठ टाकलं तरी चालेल, पण ही आता अचानक भाजी करायची ठरलीये म्हणून. नाहीतर ना मसुरा किंवा काळे वाटाणे आपण भिजत घालून ह्याच्यासोबतच कुकरला लावले ना, मसुरा असतील तर याच्यासोबत लावू नका. काळे वाटाणे जर असतील तर लावायचे, कारण काळे वाटाणे शिजायला वेळ लागतो आणि याला पण वेळ लागतो. कमीत कमी 4 शिट्ट्या काढायला लागतील आपल्याला ह्याला. तर आता बघा बरोबर ना 4 शिट्ट्या काढल्या कुकरच्या, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. गरमच आहे बघा, वाफ जायला लागली. आता थोडंसं गार होऊ देत, मग ना मी तुम्हाला दाखवते की कसं करायचं इथून पुढची प्रोसेस. बरोबर 4 शिट्ट्या काढल्यात मी. तर 4 शिट्ट्या काढल्यावरती कसं झालंय ते पण दाखवते तुम्हाला. चला मग आता दाखवते तुम्हाला कसं करायचं. आता बघा ही कोगली आपण वरचं माव जे होतं ते मी मगाशी काढून टाकलं होतं, तुम्ही बघितलं असेल. तर आता थोडंफार ते राहतच त्याला चिकटून, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. तर ते काय करायचं, उलट्या साईडने ठेवायचं ताटात आणि उलट्या साईडला ना बॅक साईडला त्याच्या प्रेस करायचं सगळ्या साईडने. असं बोटाच्या साहाय्याने प्रेस केलं ना की वरचं ते निघून जातं, साईडला सरकतं आणि ते चपटं जे राहिलेलं माव असतं ते तसंच राहतं. ते काढून टाकायचं. तुटलं तरी चालेल, काही हरकत नाही. आपण ते माव न काढता, तुम्ही आता म्हणणार की मगाशी पण काढलं होतं आणि आता पण थोडंफार राहिलं, त्याच्यापेक्षा ह्याच्यातच घातलं आणि शेवटला काढलं तर चालू शकतं. पण काय होतं, त्या मावामध्ये ना चीक असतो. तर तुम्ही जेव्हा कुकरमध्ये घालून उकडताना तेव्हा तो सगळा चीक ना या भाजीला लागतो आणि मग ते चिकट भाजी होते आणि त्याची टेस्ट बदलते. त्याच्यामुळे ना जेवढं शक्य होईल तेवढं आपण ते काढून टाकायचं आणि नंतर शिजल्यानंतर जेवढं राहिलेलं असतं तेवढं ते निघून जातं, त्यामुळे काही टेन्शन नाही. काही लोकांना ते उरलेला पण भाग घालतात, पण कसं होतं की त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते. तुम्हाला पाहिजे तर ठेवू शकता, पण चांगलं आहे की तुम्ही काढूनच टाका जेवढं होईल तेवढं. आणि काय करायचं, जेवढी होईल तेवढी भाजी ना सुट्टी करून घ्यायची व्यवस्थित. ती बारीक बारीक करून ना व्यवस्थित अशी सुटसुटीत झाली पाहिजेत. म्हणजे गट्टे असतात ना असे, तर ते झाले नाही पाहिजेत. त्याच्यामुळे ना बोटाच्या सहाय्याने थोडंसं व्यवस्थित प्रेस करून ना व्यवस्थित ते सगळं फोडून घ्यायची भाजी. हे बघा अशी सुटसुटीत फोडून घ्यायची. आणि एक लक्षात ठेवायचं
की तुम्हाला जर वाटलं की 4 शिट्ट्या काढल्यात तुम्ही आणि जर कच्ची राहिलेली वाटली भाजी तर तुम्ही किसणीच्या साहाय्याने किसू पण शकता, खलबत्त्यात चेचू पण शकता, ते पण करतात. त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. जर थोडीफार कच्ची वाटली किंवा हाताने प्रेस नाही होत आहे तर तसं पण करू शकता. पण चांगलं आहे की तुम्ही हाताच्या साहाय्यानेच करा, म्हणजे माव जे राहिलेलं असतं ना ते निघून जातं. हे बघा कसं व्यवस्थित सेपरेट होतं. व्यवस्थित भाजी अशी प्रेस करून ना सगळं माव काढून घ्यायचं. सगळी व्यवस्थित ना दोन्ही हाताच्या साहाय्याने व्यवस्थित फोडून ती कुस्करून भाजी घ्यायची, जेणेकरून ती सुटसुटीत झाली पाहिजेत आणि सगळ्या ज्या गाठी होत्या ना त्या सगळ्या व्यवस्थित फुटल्या गेल्या पाहिजेत. तरच तुमचं तिखट मीठ त्या भाजीला लागणार आहे, नाहीतर लागणार नाही आणि खाताना जी टेस्ट आहे ती येणार नाही तोंडात. त्यामुळे ना व्यवस्थित गाठी फोडून घ्यायचं. आणि आता मेन काम राहिलेलं आहे. आता व्यवस्थित गाठी फोडून झाल्यानंतर ही भाजी पिळून काढून त्याच्यातलं पाणी काढणं हे गरजेचं आहे, कारण त्या पाण्यामध्ये अजून सुद्धा थोडा थोडा राहिलेला चीक असतो. त्यामुळे ते पाणी काढायचं, म्हणजे तुमची भाजी व्यवस्थित सुटसुटीत होईल. आता काय करूया, आपली भाजी व्यवस्थित फोडून झाली. हे बघा मीला किती वेळ लागला बघितलं तुम्ही. थोडासा वेळ लागतो, पण भाजी व्यवस्थित जर तुम्हाला बनवायची असेल तर तेवढं करणं गरजेचंच आहे. व्यवस्थित आता फोडून झाली. आता आपण पिळून घेऊया. हे बघा आता दोन्ही हाताने व्यवस्थित भाजी अशी पिळून घ्यायची आणि पाणी आपल्याला ते फेकून द्यायचंय. पाणी अजिबात घ्यायचं नाही, कारण ते बघा राहिलेला पण चीक जो असतो ना ते निघून जातो सगळा त्याच्यामधून. त्यामुळे व्यवस्थित भाजी पिळून घ्यायची, एकदम कोरडी कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला भाजी छानपैकी. आता जास्त काही पाणी नव्हतं, कारण ऑलरेडी आपण ते माववरचं काढलेलं होतं, त्यामुळे चीक काही जास्त नव्हता. पण राहिलेला उरला सोरला असेल तर तो निघून जातो. तुम्हाला जर वाटत असेल ना तर त्याच्यात काही नसेल तर तुम्ही हाताला नंतर बघू शकता. हाताला त्या पाण्यातला ना चीक लागलेला असतो आपल्या हाताला, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की त्या पाण्यात पण चीक असतो. आता चला मग आपली झाली, आता पाणी पिळून झालं, म्हणजे पाणी काढून झाले बाजूला. तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. तर आता मी काय करणार आहे, ही भाजी आता सुटसुटीत करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ थोडं थोडं आपल्याला ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये पण आपण घालणार आहोत, पण व्यवस्थित त्या भाजीला लागण्यासाठी ना आपण थोडं थोडं आधीच टाकून घेणार आहोत. थोडंफार तुमच्या अंदाजे टाका. जर तुम्ही भाजीमध्ये 2 चमचे घालत असाल तर 1 चमचा आधीच टाकून घ्या. तर मी आता व्यवस्थित टाकून घेऊन हळद थोडी, तिखट 2 चमचे, माझा चमचा छोटा आहे त्यामुळे मी 2 चमचे तिखट टाकते. आणि मीठ तर कंपल्सरी आपल्याला आधी लावायचंच आहे, कारण त्याच्याशिवाय त्या भाजीला व्यवस्थित मीठ लागणार नाही. आणि व्यवस्थित कालून घ्यायची, एकजीव करून घ्यायची, भाजी मस्त मिक्स करून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला तिकडे फोडणी तयार करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी. ही भाजी करताना अजिबात गडबड करू नका. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता फोडणी टाकायची आहे. फणसाच्या भाजीचं हे स्टॅट आहे की तुम्हाला सुटसुटीत भाजी जर करता आली तरच 1 नंबर भाजी झाली म्हणून समजायचं. आता चला दाखवतो तुम्हाला फोडणी कशी करायची. थोडंसं जास्तच आता तेल मी घेतलंय, कारण सुकी भाजी असते त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्त टाकायचं. तेल गरम झालं की मोहरी टाकूयात, भरपूर मोहरी टाकायची. एक मिरची मस्त बारीक चिरून टाकायची. कंपल्सरी मिरची घालायची, कारण मिरचीची टेस्ट छानपैकी उतरते फणसाच्या भाजीमध्ये. आणि त्यानंतर मेन चव वाढवणारा घटक महत्वाचा, लसूण शिवाय फणसाची भाजी केली तरी तुम्हाला जरा सुद्धा टेस्ट लागणार नाही, कारण कंपल्सरी लसूण घालायचा आहे फणसा. भरपूर सारा कांदा, एक मोठा कांदा घेतलाय मी. ते थोडासा हिंग. तर मी तुम्हाला सांगितलं की या भाजीमध्ये ना फक्त फणसाची भाजी कधीही करू नका. करायची असेल तर त्याच्यामध्ये कुठलीही डाळ वापरा, किंवा जसं की काळे वाटाणे किंवा मसुरा
काही पण टाका, पण त्याच्या जोडीला काहीतरी टाका, कारण फक्त फणसाची भाजी तर ती चांगली लागणार नाही. त्याच्यात तुरीची डाळ टाकू शकता, मुगाची डाळ टाकू शकता, मसूरची डाळ टाकू शकता. जर ऑलरेडी तुमचा आधीच प्लॅन ठरलेला असेल तर तुम्ही भिजत घालू शकता. जसं की माझा आज अचानक ठरलं, मग मी मसूरची डाळ टाकते याच्यात. थोडी साळट टाकते कारण ऑलरेडी मी हळद, तिखट, मीठ टाकलेलं आहे. चटणी टाकते, थोडंसं जास्त चटणी टाकते कारण तिखट झणझणीत फणसाची भाजी खूप सुंदर लागते. आणि मग त्याच्यानंतर आपण जी पिळून घेतली होती ती भाजी टाकायची. मीठ तुम्ही बघून टाका, कारण ऑलरेडी तुम्ही टाकलेलं असेल तर मग कमी टाका. मी ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळे मग आता मी थोडंसं कमीच टाकेन मीठ. थोडंसं मीठ टाकते मी आणि छान परतून घ्यायची, व्यवस्थित परतून घ्यायची, कारण तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा जेव्हा फणसाची भाजी केली जायची ना तेव्हा भाकरी आपोआप संपायची, डब्यातली असू द्या किंवा खायला घेतलेली असू द्या, म्हणजे बघता बघता संपायची पटकन. एवढी फणसाची भाजी आवडायची. कारण ही भाजी अशी आहे की सीझन मध्येच मिळते, कधीही तुम्हाला एनी टाइम मिळेल असं नाहीये. त्यामुळे ना ज्या ज्या सीझन मध्ये त्या त्या भाज्या खाऊन घ्यायच्या मस्त आणि मजा घ्यायची. हे बघा छानपैकी तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आणि आता शेवट भरपूर सारी कोथिंबीर. मला सगळ्या पदार्थांमध्ये किंवा सगळ्या भाज्यांमध्ये भरपूर सारी कोथिंबीर खूप आवडते. खूप दिसायला पण छान दिसतं आणि छान लागते पण भाज्या सगळ्या. आहा, लगेचच बंद करायचं नाही गॅस, थोडा वेळ आता झाकून एक 10 मिनिटं 5 मिनिटं ठेवूयात. म्हणजे कसं प्लेट नाही झाकली तरी चालेल, तुम्ही थोडंसं गरम झाली पाहिजे भाजी. मस्त आपली रेडी झाली आहे भाजी. तुम्ही बघू शकताय किती सुटसुटीत झाली आहे बघा. अजिबात चिकटपणा नाहीये, डसलेली नाहीये भाजी एकमेकाला. किती छान झाली आहे बघा. अशी भाजी बनवता आली पाहिजेत तरच फणसाच्या भाजीचा सुटसुटीतपणा जो असतो किंवा जी टेस्ट असते ती आपल्याला व्यवस्थित तिखट मीठ लागतं आणि टेस्टी लागते भाजी. आणि फणसाची भाजी ही तांदळाच्या भाकरी सोबतच खा, म्हणजे तुम्हाला त्याची जी मेन चव असते ती तुम्हाला कळेल. कारण तांदळाच्या भाकरी आणि फणसाची भाजी हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे जर फणसाची भाजी बनवायची असेल तर तांदळाची भाकरी तुम्ही हमखास बनवा. आमच्या भागात कंपल्सरी तांदळाची भाकरी असते, त्यामुळे फणसाची भाजी खूप अप्रतिम लागते. तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली. कोथिंबीर आणि आपण जी डाळ घातली होती ती, लसूणचा जो फ्लेवर असतो तो तोंडात असा खाताना आला पाहिजे त्या भाजीसोबत. खूप सुंदर भाजी लागते. तुम्ही एकदा करून बघा या पद्धतीने आणि मग मला सांगा की भाजी कशी झालीये. लसूण व्यवस्थित वापरा, भरपूर प्रमाणात लसूण कांदा घाला तर तुम्हाला भाजी व्यवस्थित करता येणार आहे.